लातूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे। सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे। शेतकऱ्यांना सोयाबीनचा हमी भाव मान्य नाहीये। सोयाबीनला 8 ते 9 हजार रुपये दर द्या अशी मागणी शेतकरी करताना दिसून येत आहे। तर सोयाबीन एकीकडे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याचं पाहायला मिळते, कारण अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यातच सोयाबीनला फक्त 4 ते 5 हजारांचा दर मिळतोय आणि अशामध्ये जो हमी भाव सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे तोही 4-4.5 हजारांच्या आसपास आहे। हा भाव शेतकऱ्यांना मान्य नाहीये, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे, चिंतेत सापडल्याचं पाहायला मिळत आहे। तर शेतकऱ्यांना सोयाबीनचा हमी भाव मान्य नाहीये आणि सोयाबीनला 8 ते 10 हजार रुपये भाव द्या अशी मागणी शेतकरी करतायत। बाजारात तर सध्या काहीच नाही, खर्चा भरपूर। पहिल्या पाळी नांगरणाला 4,000 रुपये एकरी गेले, पेरणीला 1200 रुपये गेले, खताची पिशवी 1600ला, बियाची पिशवी 2200ला आणली एकरी। अशी परिस्थिती झाली की आमदा काहीच बाजारात 3 क्विंटल 3.5 क्विंटल पडेल बाजारात। शासनानं तर भाव बांधला 4,800, मजुराचा भाव बांधलाय 6,000 6,500 काढणी। पुन्हा त्यात आम्हाला खर्च आणि मळणी आहे, ही आहे, हमाली आहे, नेणं आहे, अन्न आहे। तर शेतकऱ्याचा अडचणीत जीवन आलेलं आहे। हे देणंच फिटत नाही, बँक ही दाराला, घरचे ते देणेकरीदाराला, तीच अवघड परिस्थिती। आता काय मरायचीच येळी शेतकऱ्यावर आलेली आहे, फाशी घ्यायच्या तर काय उपयोग आहे, इलाज नाही। 30,000 रुपये काढणी पस्तूरचा, म्हणजे बाजारपेठेला न्यायपर्यंतचा खर्च एका एकरचा 30,000 रुपये येतोय। आणि त्याच्यापासून जर उत्पन्न जर म्हणलं तर या वर्षी तर भयानक आमच्यावर संकट कोपलंय। पाऊस पेरला तेव्हापासून जे पाऊस चालू आहे आज पस्तूर पाऊस चालूच आहे। म्हणजे आता त्या बियामध्ये दाणाच भरलेला नाही, जे भरले ती बारके बारके दाणे। म्हणजे ह्याचा अर्थ असा की आम्हाला 2 क्विंटल 3 क्विंटल 3.5 क्विंटलच्या वर एकरी आता उत्पन्न निघण्याची शक्यता कमीच आहे। म्हणून आता खर्च 30,000 आणि उत्पन्न 15,000 अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळे आता आम्हाला शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।